कधी जिद्द तर कधी मार्गदर्शकाचा पाठिंबा, कधी दुःख तर कधी पदक जिंकण्याचा आनंद, कधी अंगावरील घाम तर कधी रक्ताचं पाणी. संपूर्ण भारतातील अनेको मैदाने गाजवणारे, मोठमोठ्या पैलवानांना चितपट करणारे, आखाड्यात आसमान दाखवणारे, अनेको पदकांचे मानकरी, कुस्तीला आपला धर्म आणि जात मानणारे, कुस्तीलाच आपलं पूर्ण आयुष्य समर्पित करणारे. अनेको अडचणी आल्या, अनेको कठीण परिस्थिती आली, कुठल्याही अडचणीला ठामपणे उभे राहणारे आणि त्याला सामोरे जाणारे. आयुष्यात एक वेळ असाही आला की आता कुस्ती खेळायची की नोकरी करायची. सॉफ्टवेअर इंजिनियर असूनही त्यांनी कुस्तीला जास्त महत्त्व दिले आणि आज त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. प्रत्येक गोष्टीला शीलतेने सांभाळून घेणे, आपल्या कार्याला निष्ठेने करणारे असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे आपले काका श्री माननीय धर्मशीलजी काटकर काका. भव्य अशा मैदानावर मी मातीवर खेळलो होतो आणि सांगताना काही कमीपणा वाटत नाही. मी त्या स्पर्धेमध्ये हारलो होतो. 80% मार्कांनी पास होऊन नीट क्वालिफाय केलं. की कुस्तीगीर म्हटलं की तो त्याला अक्कल नसलेला किंवा न शिकलेला, अनपढ. तुमच्या मते पैलवानकीचे एक जर समीकरण मांडतो म्हणलं तर 2 शब्दात काय मला वाटतं की हा असू शकतो पैलवान? नागपूर विभागाचा पहिला असा कुस्तीगीर होतो ज्या चंद्रपूर सारख्या आदिवासी भागातून गेलो होतो. साधा कास्ट्यूम म्हणजे काय तेव्हा माहित नव्हतं. जांग्या लावायची आणि वरून आपण जी बन्यान घालतो ना आतमध्ये, ती बन्यान घालून खेळायचं. म्हणजे आखरी असं झालं माझ्यासोबतचे सगळे हारून गेले आणि मी एकटंच होतो. तर काय यार म्हणे, तू काय खेळत आहे, तू जिंकत आहे, हारतं म्हणे लवकर, आपल्याला लवकर जाता येईल. सर्वात जास्त मेडल कोणाचे असतील एकाच वजन गटात, ते आहे वैभव पारशिवेचे. त्यावेळेस मुलगा समजा घराच्या बाहेर गेला तर चौकात पांठेल्यावर राहा. की पैलवान कसा ताकदीचा बळकट असला पाहिजे, त्याची शरीरयष्टी स्ट्रॉंग असली पाहिजे. सकाळी व्यायाम, अभ्यास, शाळा, परत खुराक आपली हॉरेबल आहे. दरवर्षी आता आपल्याला शाळेमध्ये मेडल येतात की नाही. खोपोलीमध्ये मी पहिलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन अटेंड केलं होतं 24 किलोमध्ये. आपल्याकडच्या उन्हामध्ये ते लोक 4 दिवस राहू शकत नाही. आपल्याकडच्या उन्हामध्ये आपण 1 मे ते 27 जुलै पर्यंत कॅम्प घेतो. रात्री 11 वाजता अरे म्हस घरी नाही आली म्हणून मग आम्ही म्हशी हाकलत घरी घेऊन जायचो. सिद्धार्थ स्पोर्टिंग क्लब नावाचं एक क्लब होतं, त्याची आई कॅप्टन होती. आई केव्हा कॅप्टन होती माहिती आहे का? 6 मुलं झाल्यावर आई कॅप्टन होती. मला इथं राहायचं होतं म्हणून मी कदाचित ती ऑफर नाकारली, नाही तर मी सुद्धा गले लठ्ठ पगार घेतला असता आणि मी कदाचित आज तुमच्यात नसतो. पहिल्याच वर्षी राज्याला 3रं पदक घेणारी पोरगी आपल्याकडे आहे. दुसऱ्याच वर्षी राज्याला पदक घेणारी पोरगी आपल्याकडे आहे. तुमच्या गुरुजनांप्रती तर समजा तुमचा आदरभाव नसेल आणि तुम्ही कितीही सुंदर कुस्ती खेळत असाल तर त्याला 1 रुपयाचीही किंमत नाही. तर मी नाही का तो इतका अँकलवाला बूट असते ना तो घेतला. हा त्याचं जाड सोल. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आपले गुरुवर्य श्री धर्मशीलजी काटकर यांच्याविषयी आपण माहिती करून घेऊ त्यांच्या शब्दातून. तर त्यांच्या आपण काही आवडते क्षण, त्यांच्या आयुष्य आणि त्यांच्या कुस्ती कशा पद्धतीने केली त्यांनी आणि त्यांचा अभ्यास. जसं आपण काका आपल्या सगळ्यांना सांगतात आपल्याकडे सगळे लहान मुलं येतात 5 वर्षापासून ते 18, 19, 20, 25 वर्षापर्यंत मुलं येतात. तर ते त्यांचं आयुष्य कसे जगले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार सर. सुरुवात करूयात आपल्या बालपणापासून. तर तुम्ही तुमचे बालपण सांगू इच्छिता? माझा जन्म 1970ला झाला आणि माझं जे शिक्षण आहे सिटी कॉन्व्हेंट चंद्रपूरमध्येच झालेलं आहे. आणि वयाच्या 9व्या वर्षी 22 किलो वजन गटात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कुमार गटाच्या अधिवेशनामध्ये मी सर्वप्रथम सहभागी झालो होतो 1979 मध्ये. ओके. म्हणजे 70 मध्ये माझा जन्म झाला आणि मी 79 मध्ये मी पहिली
कुस्ती स्पर्धा पठाणपुरा व्यायामशाळेच्या भव्य अशा मैदानावर मी मातीवर खेळलो होतो आणि सांगताना काही कमीपणा वाटत नाही, मी त्या स्पर्धेमध्ये हारलो होतो. ओके, म्हणजे तुम्ही आणि हारल्यामुळेच कदाचित जी जिद्द पाहिजे होती ती जिद्द भेटली आणि मी समोर आज जे तुमच्या समोर आहे त्या एका हारण्यामुळे आहे. अच्छा सर, तुम्ही बरोबर सांगितलं की आपल्याला मनात जिद्द हवी असते. आणि तुमची पहिली जी मॅच झाली 1979ला ते तुम्ही हरलात. मला सांगा तुमची कुस्तीची सुरुवात कशी काय झाली? म्हणजे माझी कुस्तीची सुरुवात म्हणजे माझे आजोबा नामांकित पैलवान होते, माझे वडील पैलवान होते आणि म्हणजे काही कोणाकडून आलेला नाही, हा घरगुती वारसा आहे आणि ती परंपरा मी समोर चालू ठेवली. ओके, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुमचा मुलगा अरहन कातकर तो सुद्धा एक नामांकित पैलवान आहे आणि त्याला शालेय गेमला स्कूल गेमला पण पदक प्राप्त आहे. आणि मला खरंच सांगू इच्छिते की तो आता डॉक्टर झालेला आहे. तर त्याविषयी थोडं सांगा की कसं काय तुम्ही मॅनेज केलं? बघा, माझी पहिलेपासून इच्छा होती आणि मी स्वतःला असं समजतो, लोक जे समजतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कसं गेलं पाहिजे, की कुस्तीगीर म्हटलं की तो त्याला अक्कल नसलेला किंवा न शिकलेला, अनपढ अशी जी काही एक व्याख्या होती कुस्तीगीराची ती मला बदलवायची होती. आणि म्हणून मी जरी सिटी कॉन्व्हेंटमध्ये होतो, त्याच्यानंतर मराठी सिटीमध्ये होतो, पण एज्युकेशनमध्ये ठीकठाक होतो, काहीही म्हणजे कमी जास्त नव्हतं. तसंच माझ्या मुलांनी सुद्धा त्याच पद्धतीचं एज्युकेशन घ्यावं, त्याच पद्धतीने कुस्तीसुद्धा खेळावी. म्हणून 10वी आणि 11वीमध्ये तो असताना सुद्धा त्यांनी स्टेट लेवलमध्ये राज्य शालेय स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक प्राप्त केला व 12वीमध्ये 80% मार्कांनी पास होऊन नीट क्वालिफाय केलं. ओके, आणि आता जसं तुम्ही सांगितलं की तुमची इच्छा होती, हा, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या वडिलांची काय इच्छा होती तुमच्याकडून, कारण की तुम्ही सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहात. बरोबर आहे. जर माझ्या वडिलांची इच्छा अशी होती की मी फक्त आणि फक्त कुस्तीवर लक्ष द्यावं. त्याचं एक चांगलं उदाहरण सांगतो. मी 1982ला दुसरी बाल राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ही इचलकरंजीला झाली होती, ज्यामध्ये मी 35 किलो वजन गटात खेळलो होतो. आणि त्या वर्षी मी पहिल्यांदा फायनल खेळणारा नागपूर विभागाचा पहिला असा कुस्तीगीर होतो, ज्या चंद्रपूर सारख्या आदिवासी भागातून गेलो होतो. साधा कास्ट्यूम म्हणजे काय तेव्हा माहित नव्हतं. जांग्या लावायचे आणि वरून आपण जी बन्यान घालतो ना आतमध्ये, ती बन्यान घालून खेळायचं. त्या परिस्थितीत मी तिथं पूर्ण 4 मिनिटं कुस्ती खेळलो आणि मी पॉइंटने हारलोय. तेव्हा गुलाब गोरे म्हणून जे क्रीडा अधिकारी होते, जे कुस्तीचे मार्गदर्शक होते, त्यांच्याकडे प्रॅक्टिसला असलेल्या मुलासोबत माझी कुस्ती झाली आणि मी फायनलमध्ये पॉइंटने हारलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बाजूनी मला कोच करणारा किंवा मला काही सांगणारं असं कोणीही नसताना कामगिरी केली आहे. मी तेव्हा माझे जे कपडे होते ते कपडे अशा एका व्यक्तीजवळ ठेवले होते की ज्याला कुस्तीचं काहीच समजत नव्हतं. फक्त तो एवढंच सांगायचा, खेळा, बस खेळ. त्याला पॉइंट कसे होत आहे, कोणाचे पॉइंट किती आहे, मी काय केलं पाहिजे याचं काही नॉलेज नव्हतं. एक सिंदेवाईकडे एक गाव आहे, त्या गावावरचा तो खो खोचा मास्तर होता है ना. तेव्हा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये हे सगळे गेम्स इन्क्लूड राहायचे आणि त्याच्यामध्ये त्या सरांसोबत मी होतो, म्हणजे ते पण आमच्यासोबत होते आणि ते मला माझे कपडे पकडून होते. अशी दुर्दैवी घटना आहे. पण त्या वातावरणात कोणीही नसताना फायनल कुस्ती खेळणं साधी गोष्ट नव्हती आणि ते करून दाखवलं, फक्त इच्छाशक्तीच्या भरोशावर. बरोबर सर. तर याच 2-4 गोष्टी होत्या. आणि परत मी असं इच्छितो की पैलवान म्हणजे एक गरीब घराण्यातून आणि काय म्हणतात त्याला की खुराकाचा खर्च
हा मेन मुद्दा आहे की पैलवान कसा ताकदीचा बळकट असला पाहिजे, त्याची शरीरयष्टी स्ट्रॉंग असली पाहिजे. तर त्यासाठी खुराक हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो. तर ते कसं काय तुम्ही मॅनेज करायचे? बघा, म्हणजे स्पष्टच सांगतो, मी एक व्यवस्थित घरचा होता. माझी आई सुपरवायझर होती, माझे वडील रेल्वेमध्ये होते, मला 5 बहिणी होत्या आणि मी एक होतो. ठीक आहे. पण कुठलाही कमीपणा किंवा कुठलाही ताणतणावाची परिस्थिती माझ्यासाठी नव्हती. पण तसं असूनही माझे वडील मला नेहमी बदाम किंवा बाकी थंडाई किंवा बाकीच्या गोष्टी आणून द्यायचे, पण मी ते खात नव्हतो. मी असं म्हणायचं की हे जर खाल्लं तर हे माझ्यावर ओझं राहील. मी नुसतं खाऊनच राहिलो आणि काही पदक आणून नाही राहिलो, तर मला ते एक खूप मोठं टेन्शन होतं. आणि त्याही उपर मी कधीही म्हणतो, म्हणजे 10वी-11वी पर्यंत दूध पिण्यासाठी इतका मार खाल्ला जितका मार मी कधीच नाही खाल्ला. कशासाठी? तर फक्त दूध पिण्यासाठी. मी कधीच दूध पित नव्हतो. आणि ते साय वगैरे आली तर ते तर काही खरंच नाही, असं प्याल्याबरोबर उलटी करून देत होतो. आज चांगल्या पद्धतीनं दूध पितो, पोरांनाही दूध पाजतो. पण प्रॉब्लेम हा असा होता की मी कधीही खुराकीवर, माझ्या वडिलांना सुद्धा मी सांगायचं की जे नॉर्मल तुम्ही घरी जेवण खाऊन करता तेच आपण करूया आणि आपण याहीच परिस्थितीत आपण असं करूया. बरोबर. आणि जेव्हा मी 1982ला जेव्हा मी पहिल्यांदा 83ला जेव्हा मी इचलकरंजीला मी सेकंड आलो, तेव्हा बॉम्बे डाईंग आपल्याकडे कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये खेळाडू होते मुंबईला. तर तिथल्या लोकांनी मला विचारलं होतं, 1983ची गोष्ट करतोय, ठीक आहे ना. बरोबर. तर मी म्हटलं नाही, मला काही तुमच्याकडे जॉब वगैरे करायचा नाही. म्हणे तू चांगला आहे, सगळं आहे. म्हणजे कदाचित मला इथं राहायचं होतं म्हणून मी कदाचित ती ऑफर नाकारली, नाही तर मी सुद्धा गले लठ्ठ पगार घेतला असता आणि मी कदाचित आज तुमच्यात नसतो आणि ही आपली मुलाखत सुद्धा झालेली नसती. बरोबर आहे सर. आणि परत एक गोष्ट की ही गोष्ट बालकांसाठी नाही, पोरांसाठी नाही, तर त्यांच्या आईवडिलांसाठी सांगायला पाहिजे तुम्ही की तुम्ही ते रुटीन कसा असायचा तुमचा, की सकाळी व्यायाम, अभ्यास, शाळा, परत खुराक आपली. हॉरेबल आहे. म्हणजे हॉरेबल याच्यासाठी म्हणतोय की मी जगनगुरु व्यायामशाळेत प्रॅक्टिस करत होतो. मॅट तर दूरपर्यंत नव्हती आणि व्यायामशाळेमध्ये आमच्याकडे नळ जो होता ना, तो असा छोटासा गड्डा होता, त्याच्यात होता. मग त्याच्यात पाणी काढा, बरं ते पाणी नाही का संपून जायचं. कारण मी छोटा असल्यामुळे मी सगळ्यात आखरी आंघोळ करणार, कारण बाकीचे सगळे मोठे पैलवान पहिले आंघोळ करणार. मग वेळ पडली तर त्यांच्यासाठी विहिरीचं पाणी आणून द्यायचं आणि ते आंघोळ करणार. आणि सगळ्यात लास्ट तर मला जवळपास 10:30 पावणे 11 व्हायचे कधी कधी. मी व्यायामशाळा बंद करून मी जायचो. पण त्याचा अर्थ असा होता का की मी सकाळी उठत नव्हतो. मी सकाळी 4 वाजता उठून एकटाच त्या, म्हणजे आता तिथं कोणी जाऊ शकत नाही किंवा आताही जाताना लोक घाबरतील, त्या ठिकाणी मी रनिंग करत होतो. जिथून आपल्या इरई नदीला 2 फाटे फुटतात नदीच्या त्या तिकडच्या फाट्यावर मी एकटा रनिंग करणारा सकाळी 5 वाजता एकमेव कुस्तीगीर होतो, है ना. त्याच्यानंतर घरी येणे, नियमित अभ्यास करणे, जे काही कधीच ट्युशन नाही लावली. 10वी पर्यंत ट्युशन म्हणजे काय माहीतच नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर 11वी-12वी ट्युशन लावली, ठीक आहे. तर या पद्धतीनं फक्त करायचं आहे रोज थोडा अभ्यास. म्हणजे खूप काही पर्सेंटेज येत नव्हते, 60-65% वर कधी गेलो नाही. आणि सांगायला काय लाज वाटते, जेव्हा अभ्यासच तेवढा होता तर तेवढंच पर्सेंटेज येणार आहे ना. बरोबर. पण तेव्हाचे 60-65 आत्ताचे पकडले तर 80च्या जवळपास जाणार है ना. कारण तेव्हा 35% क्लिअर कट मार्क पाहिजे होते. आता लोकांना त्याच्यात 20% भेटतात परत, है ना. तर हा फरक आहे. आणि याचं सांगाळ घालताना खरंच कधी म्हणजे इतकी हे होत होती की दुपारी अक्षरशः वर्गात झोप लागायची.
पण त्याही पद्धतीमध्ये म्हणजे हे करून की असं काहीच नाही की नाहीतर रोज वर्गाच्या बाहेर उभं राहणं वगैरे असं कधीही झालेलं नाही. एक म्हणजे 1980 पासून ज्यावेळेस मी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन खोपोली येथे झालं होतं. मामासाहेब मोहोळ यांचं गाव आहे खोपोली. त्या खोपोलीमध्ये मी पहिलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन अटेंड केलं होतं 24 किलोमध्ये. ओके. आणि त्याच्यामुळे माझ्या शाळेमध्ये सगळेजण पैलवान पैलवान म्हणूनच म्हणायचे. पैलवान म्हणूनच प्रसिद्ध होतो. म्हणजे पुरीपासून तर पोरापर्यंत सगळेजण पैलवान हीच एक ओळख होती माझी. ओके. तर सर मला परत एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही लहान होतात तर तुमच्या मते तुम्ही कसे होतात? म्हणजे खोडकर होतात, मस्तीखोर होतात की एकदम शांत की हा वडिलांनी हे सांगितलं की मी हे केलंच पाहिजे किंवा आईने हे सांगितलं की हे केलंच पाहिजे? नाही, त्याच्यासाठी खरंच सांगतोय, चांगला प्रश्न आहे. म्हणजे मी माझ्या पुरतं बोलतोय. व्यायाम एक असा प्रकार आहे की त्याच्यामुळे तुमच्याकडे बाकीच्या गोष्टींसाठी वेळ नाहीये. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे बाकीच्या गोष्टीसाठी वेळ नसते त्यावेळेस 100% तुम्ही तुमचं कामाकडे तुमचं लक्ष असतं. म्हणजे मी हेच नाही केलं म्हणजे सांगताना कुठंच काही नाही. आमच्याकडे गाई आणि म्हशी होत्या. म्हणजे मी 8व्या वर्गात असताना 10व्या वर्गात असताना मी माझ्या म्हशी सायकलवरून हाकलत घरी नेत होतो. कुठल्याही प्रकारची लाज वाटत नव्हती बरं. म्हणजे म्हशी हाकलत नेताय. ज्या जुबली शाळेत आता कुस्ती केंद्र आहे त्या ठिकाणी माझ्या म्हशी यायच्या. मग रात्री 11 वाजता अरे म्हस घरी नाही आली म्हणून मग आम्ही म्हशी हाकलत घरी घेऊन जायचो. हे सगळं काम केलंय. ओके. पोरं ते चिडवतात की हा म्हशी राखा असं वगैरे ते. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना वडील 10 वेळा म्हणायचे अरे एखादी गाडी घे, गाडी घेऊन देतो, गाडीवर जा, चांगलं नाही दिसत. मी म्हटलं मी जाणाऱ्याला काही वाटत नाही आणि तुम्हाला काय बरं वाटतंय? तुम्हाला कोणी म्हणताय का की पोरगा गाडीवर नाही सायकलवर जात आहे? बरं ती कोणती सायकल होती माहिती आहे का? ती 24 इंचीची लेडीज सायकल होती. हा. तर अशा गोष्टी म्हणजे आई वडिलाचा पैसा कुठल्याही पद्धतीनं वाया न घालू देता कसं चांगल्यात चांगलं रिझल्ट देता येते हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. त्याच्यामुळे मी कुठल्याही वाईट मार्गात गेलो नाही. आणि म्हणजे मी ज्या एरियात राहतो घरून बाहेर पाऊल समजा ठेवलं तर दारू किंवा बाकीचं झगडखोर अशी वृत्ती असताना असं कधीही घडलं नाही. म्हणजे कधी मारापिटी वगैरे? नाही काही नाही. नाही आजकाल ते पैलवान म्हटलं की एखादी गुंडा हिरो. आपल्याला पैलवानकी बदनाम नाही करायची आहे. समजा असं काही होत असेल तर आपण त्यापासून कसं अलिप्त राहता येईल किंवा कसं ते शांत करता येईल याचा प्रयत्न करायचा तरच ती पैलवानकी टिकेल. नाही तर काहीच नाही. लोक म्हणतच आहेत की लोक हे घुटणे छाप आहेत, हे मारखोर आहेत, म्हणजे झगडखोर आहेत. तर मग ते जे म्हणतात तेच बरोबर आहे. बरोबर. तुमच्या मते पैलवानकीची एक जर समीकरण मांडतो म्हटलं तर 2 शब्दात काय तुम्हाला वाटतं की हा असू शकतो पैलवान? नाहीतर आता आहेच लोक तर म्हणतातच की पैलवानाची बुद्धी घुटण्यात असते, मग पैलवान असाच असतो, शिक्षण नाही काही नाही. तर एक 2 शब्दात परिभाषा? पैलवान हा नेहमी शांत असला पाहिजे. पैलवान नेहमी आपल्या गुरुजनांबद्दल, आपल्या वडीलधारांबद्दल आणि आपल्या आईवडिलांबद्दल श्रद्धा असलेलाच असला पाहिजे. तरच तो भविष्यामध्ये काहीतरी अचीव करू शकतो. नाहीतर तो काहीच करू शकत नाही. ज्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारची श्रद्धा नाही, ज्यांच्याजवळ कुठलाही काही एम नाही, आपल्या वडीलधाऱ्याबद्दल आदर नाही, असा माणूस कधीही पैलवान होऊ काही काळासाठी तो त्याला नाही का यश येऊ शकते. पण त्याच्यानंतर त्याचा ग्राफ जो खाली जाते तो कधीही वरती येऊ शकत नाही. बरोबर. ते बल, शील आणि ज्ञान. म्हणूनच म्हणतात ना कुस्तीगीराच्या कुठलंही काही लिहायचं असेल तर बल, शील, ज्ञान. याचा जे एकामेकाप्रती समजा तुम्हाला आदरभावच नसेल
तुमच्या गुरुजनांप्रती तर समजा तुमचा आदरभाव नसेल आणि तुम्ही कितीही सुंदर कुस्ती खेळत असाल तर त्याला 1 रुपयाचीही किंमत नाही. तुम्ही कुस्ती थोडीशी कमी खेळा, पण तुमच्या गुरुजनांबद्दल तुमचा आदर असेल तर मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ठरवलेल्या ध्येयामध्ये सहज पूर्ण करू शकता. बरोबर. आणि सर आता आपण मातीतली कुस्ती खूप जास्त खेळलात. बरोबर. तर आणि आत्ताची जी जनरेशन आहे ते मॅटच्या कुस्तीचं आलेलं आहे. बरोबर. तर काय वाटते मॅटची कुस्ती आणि मातीतली कुस्ती काय फरक असा आपल्याला दिसून पडतो? बघा, ज्यावेळेस मी खेळत होतो ना तर माझ्यासोबत कुस्ती खेळायला माझ्या वजनाचं कुणीच नव्हतं. माझ्यापेक्षा 10 किलोच्या पेक्षाही जास्त वजनाच्या लोकांसोबत मी प्रॅक्टिस करत होतो. बरोबर. आणि मॅट म्हणजे नुसतं बघायला भेटली तरी खूप मोठी झाली, खूप मोठी गोष्ट. जसं एक म्युझियम मध्ये बस त्या पद्धतीची मॅट आपल्याकडे कधीच आलेली नाही. आणि मातीवर खेळून मी जेव्हापासून मॅट म्हणजे ज्या काही आपल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा व्हायच्या त्या मॅटवर व्हायच्या. बरोबर. आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचा कास्ट्यूम नव्हता. ओके. म्हणजे जांघ्या लावायची, लंगोट जांघ्या लावायची, त्याच्यावर ती पांढरीवाली शँडो बन्यान लावायची, 2 पायाला 2 रिबीन बांधायच्या, लाल असेल तर लाल, निळा असेल तर निळा. त्याच्याही पेक्षा मजेशीर गोष्ट सांगतो, आता तुम्ही ज्या बूट घालताय ना ते बूट नव्हते, ते गोल्ड स्टारचे बूट राहायचे ना, ते गोल्ड स्टारचे बूट लावायचे आणि कुस्ती खेळायचे. ओके. आणि म्हणून मी नेहमी पोरांना सांगतो की ज्या काही फॅसिलिटी आहे त्या इतक्या अमाप आहे तुमच्यासाठी की ते ऑलिम्पिक दर्जाचे आहेत. बरोबर. म्हणजे मी ज्याच्यातून गेलो त्यातला 1% ठेवला नाहीये. मी माझा पहिला कॉस्ट्युम मी घेतला होता लाल आणि निळा, एक सिंगल कलरचा, स्किन टाईट नव्हता. 2 in 1 नाही, 2 in 1 नाही, सिंगल. आणि तो वापरत असताना मी कधीच कोणाला देत नव्हतो. पण एकदा परिस्थिती अशी आली की प्रवीणची कुस्ती होती आणि प्रवीणला दिला तर प्रवीण म्हणे की प्रवीण म्हणजे प्रवीण पडवेकर, तर तो बोलला की नाही आता हा मीच ठेवतो, हा माझ्याकडे. तर मी म्हटलं बा तू लाल ठेव, मी निळा ठेवतो. आणि म्हणून ते 2. तर त्या काळात मी म्हणजे आता तुम्हाला माहित असेल तर मुंबईला एक बॉम्बे हॉस्पिटलजवळ एक खूप मोठा स्क्वेअर आहे, त्याचं नाव काहीतरी आहे, मला आठवत नाही. तिथं खूप स्पोर्ट्सचे दुकान आहे. तर तिथे एकच भेटला तो. तर मला इतका आनंद झाला, म्हटलं नाही आता पैसे किती गेले तरी चालते पण हा कास्ट्यूम मला पाहिजे आता. आणि म्हणून मग मी तिथून ते 2 कास्ट्यूम आणले. बरोबर. आणि बूट तर नव्हता. मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला असताना 1991-92ला जेव्हा मी युनिव्हर्सिटी कलर झालो, नागपूर विद्यापीठाचं प्रतिनिधित्व मी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा उत्तर प्रदेश इथल्या इटावामध्ये ओरया मुलायम सिंग यादव यांचा विधानसभा क्षेत्र आहे ते. तिथं जेव्हा मी गेलो तेव्हा मला इंजिनिअरिंग कॉलेजने सांगितलं की आम्हाला तर बूट काही समजत नाही, ते तूच घे. तर मी नाही का तो इतका अँकलवाला बूट असते ना तो घेतला. त्याचं जाड सोल. आणि मी तिथं गेलो खेळायला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे कोणीच नाही करू शकत आजही, म्हणून मी म्हणतो की माझाही रेकॉर्ड तोडला तर तुम्हाला सहज पदक भेटेल. माझा रेकॉर्ड समजा तोडला तर त्या पिरियडमध्ये त्या काळामध्ये मी सेमीफायनल खेळलोय. म्हणजे आखरी असं झालं माझ्यासोबतचे सगळे हारून गेले आणि मी एकटाच होतो. तर काय यार म्हणे तू काय खेळत आहे, तू जिंकत आहे, हारतं म्हणे लवकर, मग आपल्याला लवकर जाता येईल आणि कुठं फिरता येईल. आणि म्हणून म्हटलं चला यार आता तुम्ही सांगताय, नाही तर मी 100% फायनल खेळण्याच्या मी सेमीफायनलला हारलो त्या पोराला मी सहज म्हणजे सहज नाही पण हरवू शकत होतो. आणि मग रिपॅचेस मध्ये मी 3rd प्लेससाठी माझी कुस्ती झाली. अमरावती विद्यापीठाचा तो खेळाडू होता जो दिल्लीचा होता, पण अमरावती विद्यापीठात त्याची ऍडमिशन होती, त्याला मी हारलो. आणि म्हणून हे सर्वोच्च मी माझ्या आयुष्यातली सर्वोच्च अशी माझी कुस्ती होती ती. त्या पिरियडमध्ये मी अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये होतो. आणि म्हणून मी सांगतोय की कधी एका वजन गटात खेळलो नाही. जसं मी
34 किलोमध्ये 35 किलोमध्ये मी पहिली विदर्भ केसरी खेळलो मौदा, नागपूर जिल्ह्यातला मौदाच्या ठिकाणी 35 किलोत खेळलो. 35 किलोमध्ये फर्स्ट आलो. दुसऱ्याच वर्षी बिलकुल 8वी विदर्भ केसरी चंद्रपूरला होती, बरोबर. त्याच्यात मी 40 किलोमध्ये खेळलो, त्याच्यात मी फर्स्ट आलो. तिसरी विदर्भ केसरी परत मौद्याला होती, ज्याच्यात माझं 44 किलोमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि माझं वजन 46 किलो होतं. मी उपाशी राहून सगळं करून माझं वजन काही कमी झालं नाही आणि मी 48 किलोमध्ये खेळलो आणि तेव्हा मी कुस्ती हारलो. नाही तर आजही म्हणजे एकाच वजन गटात कुस्तीमध्ये माझ्यानंतर जर कोणी घेतलं असेल तर वैभव पारशिवेने मेडल घेतलेले आहेत. गोल्ड मेडल विदर्भ केसरीमध्ये सर्वात जास्त मेडल कोणाचे असतील एकाच वजन गटात ते आहे वैभव पारशिवेचे. आणि मी वेगवेगळ्या वजन गटात खेळलोय आणि त्याच्यात कंटिन्यू मेडल घेतणारा एकमेव म्हणजे धर्मशील काटकर. ओके. म्हणजे कन्फ्यूज करण्यासाठी पैलवानांना की म्हणजे काही स्ट्रॅटेजी होती तुमची की वेगवेगळ्या वजन गटात खेळायचं? नाही, मी कधी उपाशी राहून वजन कुस्ती कधीच कमी नाही केलं आणि म्हणून तेच गोष्ट सांगतो, तुम्ही ज्या वयात तुमचे म्हणजे बॉडी स्ट्रक्चर वाढायचे दिवस असते, तुम्ही कशाला ताण देता? तुम्ही ताण देऊ नका. तुम्ही तुमचं ताकद वाढवा, तुम्ही कुस्तीमधली कौशल्य वाढवा, तुमच्या नवनवीन टेक्निक वापरा आणि कुस्ती कशी चांगली करता येते ते बघा. जर तुम्ही वजन कमी करून खेळत असाल तर त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावर होतो आणि एक काळाच्या नंतर तुमची ग्रोथ ही थांबते आणि मग आपण म्हणतो की आता मी कसं वाढवू आणि मग तेव्हा ते वाढत नाही. आणि म्हणून मी वजन कधीही कमी केलं नाही. तिथं म्हणजे कसं झालं, 4 महिन्या पहिले सिलेक्शन ट्रायल होती आणि त्याच्यात माझा नंबर पक्का होता, तर त्यांनी ते 44 मध्ये टाकलं आणि माझं वजन त्या पिरियडमध्ये वाढत गेलं. ते 4 महिन्यामध्ये मी 48 किलोच्या रेंजमध्ये आलो होतो, 47 वगैरे. मी कमीच नव्हतं करू शकलो. मी इथून भंडाऱ्याला जाताना वजन कमी करायचं आहे म्हणून एसटी मध्ये सगळ्यात लास्ट सीटवर जाऊन बसलो. इतकं जबरदस्त लावत होती ती गाडी. म्हणजे आजचे रस्ते किती चांगले आहे ना, त्या काळातली गोष्ट करतोय मी. 1983-84 ची गोष्ट करतोय. तर त्या काळामध्ये जेव्हा असं झालं ना, तर मी म्हटलं काही खरं नाही, पण वजन कमी नाही झालं आणि त्याच्यामुळे माझं त्या स्पर्धेतलं मेडल चुकलं. नाही तर 3 वेगवेगळ्या वजन गटामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणारा एकमेव. बरोबर. ओके. आणि जसं आपल्या कोल्हापूरला आपली कुस्तीची पंढरी म्हणतात, बिलकुल. तर काय वाटतं की कोल्हापूर, मराठवाडा आणि आपलं विदर्भ आत्ता पण आपल्या विदर्भाकडे मागासवर्गीय जिल्हे असं म्हणून म्हणतात, तर कितपत असं थोडं काय म्हणतात त्याला दुष्परिणाम म्हणा किंवा ॲटमॉस्फिअरचा काही ताणतणाव होतो की काय? असं बघा कसं असते, कारण 1000 आहेत, पण आपण फक्त कारणच समजा सांगत बसू तर होईल का? त्या कारणाचं निराकरण न करता ते कारणच डोळ्यासमोर ठेवून आपण आपली तयारी केली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्याकडे कास्ट्यूम नव्हते, बूट नव्हती, मॅट नव्हती. बरोबर. आज परिस्थिती आहे का तशी? नाही. आज आपण 12 बाय 15च्या रूम मधून प्रॅक्टिस करता करता आज इतक्या मोठ्या रूम मध्ये आलोय. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची मॅट आहे. आंतरराष्ट्रीय नाही पण आपल्या तालुक्या लेवलचं कव्हर आहे आपल्याकडे. आणि याच्यामध्ये इतकी सगळी फॅसिलिटी असताना आपल्याला काय पाहिजे? फक्त आणि फक्त आपली मेहनत, आपली प्रबळ इच्छाशक्ती. यस, मला हे करायचंच आहे, हे मी करून दाखवतो. बरं, याचं एक चांगलं उदाहरण सांगतो तुम्हाला. दरवर्षी आता आपल्याला शाळेमध्ये मेडल येतात की नाही? संख्या कमी जास्त होत आहे, म्हणजे 0 नाही होत आहे ना. बरोबर. मग आपला ग्राफ वाढताय की नाही वाढताय? आपल्या इथून अतिशय सुंदर असे पोरं राज्यस्तरावर नाव कमवतात. दरवर्षी आपण खासदार चषक मध्ये चॅम्पियनशिप आणून राहिलोय. हे कशाचं होतं काय? आपली कुस्ती समोर चालली. बरं, हे जात असताना टेम्परेचर कमी होत आहे का? नाही. ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण ज्या वातावरणामध्ये, म्हणून तर म्हणतो की तुम्ही कोल्हापूर, सोलापूर, सांगली याचा विचार नका करू.
ते लोक फक्त आणि फक्त कुस्ती करतात. बरोबर. आपण काय करतोय, आपण घर सांभाळतोय, आपण कुस्ती खेळतोय, आपण बाकीच्या ऍक्टिव्हिटी करतो आहे ना. बरोबर. ते लोक फक्त काहीच नाही, उठलं की कुस्ती, कुस्ती झाली की खाणे, खाणे झाले की झोपणे, झोपणे झालं की कुस्ती, कुस्ती झाली की खाणे, खाणे झाले की झोपणे. हा त्यांचा क्रम असतो. आपला घरून येणे, कुस्ती खेळणे, घरी जाणे, काही असेल तर खाणे, नाहीतर आईने एखादी काम सांगितलं ते करणे, नाहीतर आपले काम असेल ते करणे, आणि नंतर दिवसभर काम केल्याच्या नंतर झोप नावाचा काही प्रकार नाही, आणि संध्याकाळी पुन्हा व्यायामशाळेत येणे, कुस्ती खेळणे, आणि परत घरी जाणे. जे काही घरी असेल, डाएट म्हणून मला नाही वाटत की आपण काही खातो असं स्पेशली. म्हणजे 2 लिटर दूध घेतोय, 4 केळं घेतोय किंवा अंडे घेतोय की आता तुम्ही मला सांगा, आपण म्हणजे मी सुद्धा, त्यात मी सुद्धा 1 पाव बदाम आणली तर आमच्याकडे महिनाभर चालते. म्हणजे 2 बदाम खाल्ले तरी बदाम खाल्ल्यासारखं वाटतं. बरोबर आहे ना. ते लोक 1 पाव बदाम एका वेळी खातात. हा फरक आहे की नाही आहे. आपल्याकडच्या उन्हामध्ये ते लोक 4 दिवस राहू शकत नाही. आपल्याकडच्या उन्हामध्ये आपण 1 मे ते 27 जुलै पर्यंत कॅम्प घेतो. या कॅम्पमध्ये अक्षरशः एवढ्या उन्हामध्ये सुद्धा पोरं आपल्याकडे व्यायाम करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे कुठे कोणी काही गेलं नाही, पण हळूहळू चालले की नाही, आपण प्रोग्रेस करतोय की नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते लोक फक्त कुस्ती करतात. आपण कुस्तीच्या व्यतिरिक्त शिक्षणावर आपला भर असतोय. आणि म्हणून आपले पोरं आज चांगल्या चांगल्या पदावर लागत आहेत. चांगले चांगले एज्युकेटेड पोरं आहेत आपल्याकडे. आणि याचा फायदा म्हणजे लोक जेव्हा बघतील की हे कुस्ती करणारे आहेत का, हो हे कुस्ती खेळणारे आहेत ना. बरोबर. आणि ओरिजिनल कुस्ती खेळणारे आहेत. बरोबर. हा, त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेवलला गेले नाही, पण आम्ही तर राज्यस्तरावर खेळतच आलो ना. आम्ही तिथं मेडल आणलंच ना. आणि मग असं असताना बरं, एकदा आणलं का मी 2दा मेडल आणलं. शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये 2दा सेकंड राहिलो. है ना. एकदा 11वीत असताना मी सेकंड राहिलोय. है ना. तेव्हा तर म्हणजे ज्याला तुम्ही कुस्तीची पंढरी म्हणता, कुस्तीचं माहेरघर म्हणता कोल्हापूरला, त्या कोल्हापूरला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या पैलवानांना हरवत मी कुठे आलो होतो, फायनलला आलो होतो. आणि फायनलला कोल्हापूरवाल्यासोबत कुस्ती झाली आणि पॉइंटवर हरवलं त्यांनी मला. परत काय पाहिजे. बरोबर. माझ्या हिशोबाने ते ऑलिम्पिक मधलं मेडल पेक्षा काही कमी नाहीये. बरोबर. कुठलीही व्यवस्था नसताना, कुठलंही पाठबळ नसताना त्या ठिकाणी जाणं हे ऑलिम्पिक पेक्षा काही कमी नाहीये. बरोबर. आणि म्हणून आता ज्या काही सुविधा आपल्याला भेटत आहेत त्या ऑलिम्पिक दर्जाच्या समजायच्या. आणि समजा तुम्ही सराव केला तर 100% तुम्ही सक्सेस होता, यशस्वी होता. आणि म्हणून मला वाटते की आपणही सुद्धा एक दिवस आपल्यापैकीच एक खेळाडू 100% आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल. ती वेळ आता जसजसं आपण समोर चाललो तसतसं ती वेळ आता जवळ येत चालली आहे. कोण जाईल हे सांगता येत नाही, पण जाईल इतकं मात्र पक्क. बरोबर सर, की गेलंच पाहिजे. आणि तिथूनही आपण पदकं निर्माण करू. एक नाही तर अनेक अशी विद्यार्थी आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जातील. आणि सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आखाडे आहेत. ठीक आहे, खूप साऱ्या आखाड्यांमध्ये मुलींना एंट्री नसते. तर तुम्ही मुलींसाठी इतकं खूप काही करताय, आपल्या मुली पण पदकं घेताय. तर ती सुरुवात कशी काय झाली? कारण की आधी मुली म्हणजे नाही, मुली कुस्ती खेळूच शकत नाही, हा एक निषेध म्हणायचा एका समाजाचा. तर ते कसं काय तुम्ही मॅनेज केलं? आणि त्यात खूप काही डिफिकल्टी आल्या असतील किंवा लोक बोलला असतील, तर ते कसं काय तुम्ही मॅनेज केलं आणि त्याला कसं काय समोर गेला? बघा, या प्रश्नाचं उत्तर इतकं जबरदस्त आहे. माझे वडील आणि माझी आई हे म्हणजे माझ्याकडे जे काही खेळण्याचा गुण आहे ना, हे त्यांच्यापासूनच आला ना. तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आमचा सिद्धार्थ स्पोर्टिंग क्लब नावाचं एक क्लब होतं. त्याची आई कॅप्टन होती. ओके. आई केव्हा कॅप्टन होती माहिती आहे का?
6 मुलं झाल्यावर आई कॅप्टन होती, है ना. म्हणजे आई जेव्हा खेळत होती आणि माझी मोठी बहीण, आई आणि मोठी बहीण खेळत होती आणि कबड्डी खेळत असताना त्यांचे कपडे घेऊन बसणारा मीच होतो. ठीक आहे ना, हे असंच होतो आणि मी होतो. त्याच्यामुळे त्या काळामध्ये माझी आई सुद्धा हाफ पॅन्टवर प्रॅक्टिस करत होती. तुम्ही तर आत्ताची गोष्ट करताय, विचार करा. त्या काळामध्ये एखादी स्त्री म्हणजे नुसते बेल बॉटम घातला तरी लोकांना प्रॉब्लेम राहायचा, टी शर्टची तर गोष्टच वेगळी राहिली. त्या काळामध्ये माझी आई हाफ पॅन्टवर पोरींसोबत प्रॅक्टिस करत होती आणि माझी बहीण सुद्धा खेळत होती. तर हे माझ्यासाठी काही कठीण काम नव्हतं. सुरुवातीला जवळच्याच लोकांच्या पोरी आल्या, फक्त ते लोक याच्यासाठी माझ्याशी जोडले की त्यांना त्यांच्या पोरींचे नंबर लावायचे होते, त्यांना त्यांच्या पोरींचे नंबर लावायचे होते. युनिव्हर्सिटीमध्ये असो, विभागा स्तरावर असो किंवा कुठल्याही स्पर्धेचं मेडल पाहिजे असेल म्हणून ते माझ्याशी जुडले. काही का असेना ते जुडले आणि त्यांच्यापासून नंतर बाकीचे लोक जुळत गेले आणि अशा पद्धतीने पोरींच्या कुस्तीचा प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास इतका जबरदस्त आहे की अनेक चांगल्या पोरी आता आपल्याकडे तयार होत आहेत आणि पहिल्याच वर्षी राज्याला 3रं पदक घेणारी पोरगी आपल्याकडे आहे, दुसऱ्याच वर्षी राज्याला पदक घेणारी पोरगी आपल्याकडे आहे. तर अशा पोरी भविष्यामध्ये चंद्रपूरला सुवर्ण पदक देतील एवढीच अपेक्षा ठेवूया आपण आणि तेवढंच त्याच पद्धतीनं आपण करूया. राहिली गोष्ट व्यायामशाळेमध्ये, ज्या व्यायामशाळेमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, स्थापना केली जाते, अशा कुठल्याही ठिकाणी मुलींना प्रवेश नसतोय आणि म्हणून व्यायामशाळेमध्ये पोरींना प्रवेश देत नाही. मातीत तर दूरच राहिली गोष्ट, त्यांना व्यायामशाळेच्या गेटमधूनच प्रवेश नसतो. ओके, पण आता खूप साऱ्या म्हणजे आहेत तालमी किंवा काय म्हणतात त्याला आखाडे होतात, हो, त्यामध्ये मातीमध्ये कुस्ती मुली खेळतात. बरोबर बरोबर, एकदम बरोबर आहे. तिथं कुठल्याही प्रकारची देवाची प्राण प्रतिष्ठा केली जात नाही, त्यांना फोटो लावला जातोय आणि तिथं हार टाकून त्यांचं चालू असतं. ओके, म्हणजे असं ते मागे कारण आहे. ओके, तर परत एक म्हणायचं तर की खूप कठीण परिस्थितीतून आपण आलेलो आहोत आणि पोरांसाठी 2 शब्द तुम्ही काय सांगाल की आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे किंवा झगडे भांडणाच्या आहारी गेली आहे, परत खूप काही असे कारण आहे, तर काय सांगाल त्यांना 2 शब्द तुमच्याकडून? माझा आईवडिलांना एवढंच म्हणणार राहील, पालकांना एवढंच म्हणणार राहील की कुठलाही असो कुस्ती म्हणून नाही, पोरांना 2 तास अशा ठिकाणी सोडा की ज्याच्यामध्ये ते भरपूर काही मस्ती करू शकतील. मस्ती म्हणजे काय, एकामेकाला मारणं नाही तर काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा ठिकाणी त्यांना सोडा. जनरली होतं काय की एक 5-6 वाजताचा जो वेळ आहे, सायंकाळी एक 6 वाजताचा वेळ असा वेळ असतो की त्यावेळेस मुलगा समजा घराच्या बाहेर गेला तर चौकात पाणठेल्यावर राहतो. बरोबर. आणि तिथूनच त्याचं म्हणजे त्याच्या आयुष्याला वेगळं वळण जे मिळते ते तिथून मिळणं चालू होते. जर तो त्या 6 वाजता समजा एखाद्या ग्राउंडवर गेला आणि आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी काहीतरी व्यायाम करायला लागला तर त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा एखादी पॉझिटिव्ह एनर्जीचे विचार 100% त्याच्या डोक्यात येतील. बरोबर. आणि त्याच्यातून असं होईल की ज्या वाईट सवयी आहेत किंवा वाईट व्यसनं आहेत हे लागणारच नाही. बरोबर. आणि म्हणून पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, एकदा फक्त थोडंसं त्यांना चालना द्या, व्यायामासाठी त्यांना जागृत करा, प्रवृत्त करा की त्यांनी व्यायाम केला पाहिजे. कशासाठी, तर स्वतःच्या फिटनेससाठी. थोडीशी बॉडी बनली पाहिजे, थोडंसं त्याची हाईट वाढली पाहिजे, थोडंसं त्याला असं वाटलं पाहिजे की मी थोडंसं व्यवस्थित दिसतोय. आणि असं जर का झालं तर हळूहळू हळूहळू होताना त्याला ती सवय लागेल आणि मग आपली पिढी ही व्यवस्थित होऊ शकते. बरोबर. नाही तर
होणारच नाही. बरेचसे पालक असतात की दिवसभर पोरांना फक्त शाळेतून आलं की ट्युशन, ट्युशनवरून आला की अभ्यास, अभ्यास झाला की झोपणं, झोपणं झालं की सकाळी उठणे, पुन्हा तयारी करणे, शाळेत जाणे. हा रुटीन कुठंतरी थांबला पाहिजे, कारण तो सुद्धा मुलगा आहे. त्याच्यासाठी तरी म्हणजे एक जे बालपण आहे ते हरवलेलं आहे त्याचं. आणि हे हरवलेलं बालपण समजा पाहिजे असेल तर आपल्यासारख्या उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा लाभ ज्या विद्यार्थ्यांनी घेतला त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही की तुम्ही खरंच काय केलं. तर हा उन्हाळा, ह्या 2 महिन्याचा जो आपला प्रशिक्षण होतं त्या प्रशिक्षणामध्ये अक्षरशः पोरांनी घाम गाडला. त्यांच्या पालकांनी पोरांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ते सुद्धा आनंदी झाले. हेच मला वाटते मी माझ्या आयुष्यामध्ये काही कमवलं असेल तर हे कमवलं. एखाद्याच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकलो, हे खूप मोठी उपलब्धी माझ्यासाठी आहे. बरोबर सर, असं मी मानतो. बरोबर सर. खूप काही गोष्टी तुम्ही सांगितल्या, तुमच्या आयुष्यातील गोष्टी सांगितल्या. तुमची पहिली कुस्ती ती सांगितली, त्याचा अनुभव सांगितला की यस तुम्ही हरलात, ती जिद्द निर्माण झाली आणि तुम्ही कुस्ती खेळायला लागलात. आणि त्यानंतर प्रथम, द्वितीय खूप काही मैदानं गाजवली, मोठमोठ्या पैलवानांना चितपट केलं तुम्ही. तर ते सगळं झालंय आणि तेच तुम्ही मुलांना पण प्रोव्हाइड करताय. आता तुमची कुस्तीची जी वारी आहे ती अशीच पुढे लागू राहू आणि तुमचे सगळे जे मनोकामना आहे ते पूर्ण हो. आणि तालमीतील अशी अनेक पैलवान आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंको, हेच मी आशा बाळगतो. आणि आपण इथे समाप्त करतो. धन्यवाद सर, तुम्ही आपला मोलाचे वेळ दिलात. धन्यवाद. धन्यवाद.